हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी बघा लाईव्हला जो विषय झाला होता ना, तर आता आनंदाची बातमी आहे की भागूला पाहुण्यांचा फोन आला होता. भागूने मला मेसेज केला आणि खरोखर म्हणजे जेवढ्या सगळ्यांनी जे स्वामी समर्थांचा जप जो बोलले त्या शब्दाला म्हणजे जो जप केला आपला त्याला यश आलेलं आहे. आणि भागूला फोन आला म्हणजे जावई बापू ते व्यवस्थित आहेत आणि भागूही आता व्यवस्थित आहे. कुठंतरी स्टेबल झाल्यासारखं तिलाही वाटत असणार आहे. तिने मला मेसेज केला की आई तुझे जावई आलेले म्हणजे मला फोन केला तू कशी आहेस म्हणून. मग ह्याच्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट कुठली असणार आहे, कारण त्या दिवशी एवढे सर्वच्या माझ्या यूट्यूबवर लाईव्हवरती एवढी सगळी मंडळी होती. तेवढ्या सगळ्यांनी कोणी काय 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 सांगितलेलं होतं का भागूताई तू असं कर, भागूताई तू तारक मंत्र म्हण, स्वाती काहीतरी सांगत होती, परत काळूरामदादा काय काय सांगत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगते, त्या दिवशी ना काळूरामदादाने सांगितलं की सगळ्यांनी स्वामी समर्थांचा जप म्हणा. निमित्त लागतं, कुठल्याही गोष्टीला निमित्त लागतं. कुणाला आठवलं असतं किंवा नसतं आठवलं, पण खरं सांगते मी काळूरामदादाचे मनापासून धन्यवाद, स्वातीचे धन्यवाद, पूर्ण सर्व यूट्यूब फॅमिलीचे धन्यवाद की सर्वांनी स्वामी समर्थांचा जप केला. आणि म्हणजे सगळ्यांचेच धन्यवाद. कारण कसं असतं, आपण ज्यावेळेस बोलत असतो तेव्हा देवतात असतो म्हणत असतो, वास्तुतात असतो म्हणत असते. तर खरोखर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि खरोखर ही एवढी आनंदाची गोष्ट आहे ना, गोष्ट मला तर एवढा आनंद झाला ना की भागूने मला ज्यावेळेस कमेंट केली की आई तुझे जावई परत आलं. ती आईच म्हणते मला, जशी ती माझ्या चॅनलवरती आली ना तेव्हापासून ती मला आईच म्हणते. कुणाच्या मनात काही असतं मला काहीही माहीत नाही आणि मी कधी कुणाच्या मनामध्ये घर केलं हे पण मला काही माहीत नाही. म्हणजे मला काहीच माहीत नाही असं समजा. पण प्रत्येकाने माझ्यासाठी वेगळी वेगळी जागा केलेली आहे. कुणी आजी नात बरंच काय काय आहे. पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की भागूच्या मिस्टरांनी भागूला फोन केला, ही आनंदाची गोष्ट आहे. तिला पण किती आनंद झाला असेल. तिला मी लाईव्हला बोलवलेलं आहे. आता ते कुठल्या लाईव्हला येईल ही मला माहीत नाही आणि तिला न विचारताच हा व्हिडिओ मी टाकत आहे. तर श्री स्वामी समर्थ, सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीशी, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आपण फक्त निमित्त आहोत, बाकी सगळं देवाच्या हातामध्ये आहे, आपल्या हातामध्ये काही नाही. काळूरामदादा, स्वाती आणि त्या लाईव्हला कोण कोण होतं मी कुणाकडेही लक्ष दिलं नव्हतं. तर जेवढी मंडळी होती माझी यूट्यूब फॅमिली तेवढ्या सगळ्या मंडळींचे मनापासून धन्यवाद. आणि मी खूप खूप आभारी आहे. आणि भागूसुद्धा तुमचे आभारी आहे. तुम्ही तिला बरंच काय काय सांगितलं, तिनेही बरंच प्रयत्न केलं. तर सर्वांचे मनापासून धन्यवाद, मनापासून मी तुमचे आभार मानते. थँक्यू 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 आणि बाय बाय तुम्हाला सगळ्यांना.